मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कल्पना पूर्ण आजीला बोलत असते की पूर्ण आजी, तुम्ही असा विचार का करताय? सायलीविषयी एकदा तरी तुम्ही थोडा पॉझिटिव्ह विचार करून बघा ना. ती जो काही विचार करते तो आपल्या सर्वांच्या नेहमी हिताचाच असतो. आता मग अश्विन बोलतो की पूर्ण आजी, मला वाटतं की आपण एकदा वहिनीला चान्स तर दिलाच पाहिजे. अश्विन मात्र कल्पनाच्या विचारांशी सहमत असतो, पण अस्मिता मात्र मध्ये मध्ये करत असते. ती बोलते की वा मम्मा, अर्जुन सुभेदारची आई शोभतेस तू. एकदम वकिलासारखी आपली बाजू मांडत आहेस. कल्पना बोलते की मला वाटतं सायली जे काही करते ना, ते सर्व माझ्या मुलाच्या भल्यासाठी करत आहे. त्यामुळे तिला मी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णाई, तुम्हीच बोलता ना की आपल्या माणसांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, तर मग तुम्ही पण माझ्या निर्णयावर विश्वास ठेवा. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेजण घरी येत असतात. सायली अर्जुनला गाडी थांबवायला सांगते आणि तिला थोड्या भाज्या घ्यायच्या असतात. अर्जुनने गाडी थांबवल्यावर सायली भाजी आणायला जाते आणि मग अर्जुन मोबाईल बघत थांबलेला असतो. एका माणसाचा जाताना अर्जुनला धक्का लागतो आणि तो माणूस पुन्हा माघारी येऊन अर्जुनलाच उलटं बोलू लागतो आणि त्याला 2,000 रुपये मागू लागतो. अर्जुन काही बोलत नसतो, पण तो माणूस मात्र त्याला जास्तच त्रास देतो. मग अर्जुन मात्र त्या माणसाला फार मारू लागतो. आता मग सगळे लोक तिथे जमलेले असतात. ते अर्जुनला थांबवू लागतात. सायली पण अर्जुनला थांबवू लागते, पण अर्जुन मात्र त्या माणसाला फारच मारतो. इकडे रविराज चैतन्य आणि महिपत यांना बोलत असतो की अर्जुन असा वेगळाच का वागायला लागला आहे. साक्षी बोलते की तो आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो त्याचं वागणं आमच्यावर लादण्याचा प्रयत्न फक्त करत होता. आता मग रविराज चैतन्याला बोलतो की चैतन्य, आता तुझं पुढचं प्लॅनिंग काय आहे? चैतन्य बोलतो की मी 2-3 फर्मला कॉन्टॅक्ट केला आहे, बघू आता काय होतंय ते. रविराज बोलतो की तुला माझ्या फर्मला जॉईन व्हायला आवडेल का? मला पण एका चांगल्या असिस्टंटची गरज आहे. आणि मग चैतन्य पण लगेच तयार होतो. इकडे आता कल्पना अर्जुनची आणि सायलीची वाट पाहत असते. इतक्यात सायली आणि अर्जुन येतात. कल्पना मग त्यांना फ्रेश व्हायला सांगते आणि आपण तिघे एकत्र जेवण करूया असं बोलत असते. आता मग अर्जुन बोलतो की मला भूक नाही आणि मग त्याच्या रूममध्ये तो निघून जातो. कल्पना मग सायलीला बोलते की मी तुमच्या रूममध्ये जेवण घेऊन येते आणि अर्जुनला स्वतःच्या हाताने जेवण भरवते. तू जाऊन फ्रेश हो. आता मग सायली रूममध्ये गेल्यावर अर्जुन बसलेला असतो. ती त्याला बोलते की आई तुम्हाला येऊन जेवण भरवणार आहेत, कमीत कमी त्यांच्या आनंदासाठी तरी 2 घास खा. आणि मग सायली फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून जाते. आता मग इतक्यात कल्पना येते आणि अर्जुनला ती जेवण भरवणार असते, पण आता मग अर्जुन तिच्यावर फारच राग काढतो आणि मग तो झोपून जातो. कल्पनाला मात्र फारच वाईट वाटतं आणि मग ती खाली जाऊन रडू लागते. सायली येते आणि कल्पनाला बोलते की आई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ते तुम्हाला बोलले, पण तो राग तुमच्यावरचा नव्हता, तो फक्त तुमच्यावर निघाला. ते जरा अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्यांना बाहेर काढायचं काम मी नक्की करेन. आता मग कल्पना बोलते की मला अर्जुनची फारच काळजी वाटते. त्याला टेन्शन असलं ना की तो त्याचा राग जेवणावर काढतो. अशाने त्याची तब्येत बिघडेल. सायली बोलते की तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. मी त्यांची अजिबात आबळ होऊ देणार नाही. आणि मग सायली कल्पनाची समजूत काढून तिला जेवण भरवते. सायली मग अर्जुनला जेवण घेऊन जाते, पण तोपर्यंत अर्जुन झोपून गेलेला असतो. इकडे रविराज, प्रिया, नागराज आणि सुमन जेवण करत असतात. रविराज त्या सर्वांना सांगतो की चैतन्य गडकरी आपली फर्म जॉईन करत आहे आणि मग तो घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगतो. नागराज आणि प्रियाला मात्र हे ऐकून जरा धक्का बसतो. प्रिया बोलते की त्या सायलीनेच काहीतरी केलं असणार. तिच्यामुळे अर्जुनची सर्व माणसे एक एक करून तुटणार आहेत. आश्रमामध्ये असताना ती अशीच करायची, सगळ्यांमध्ये भांडण लावून नुसतं बघत बसायची. रविराज बोलतो की अर्जुनची माणसं तुटल्याने कोणाला काहीच फरक पडणार नाही. आपण त्याच्यापासून तुटलो, पण आपलं तरी कुठे काय नुकसान झालंय. आता मग प्रिया रूममध्ये येते आणि लगेच साक्षीला फोन लावते. साक्षी बोलते की बरं झालं फोन केला, तुला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची होती. प्रिया बोलते की ती न्यूज आताच मला किल्लेदारकडून कळली आहे. साक्षी बोलते की माझ्याकडे अशी काही हत्यारं आहेत ना, ती पिस्तूलपेक्षा जास्त धारदार आहेत. त्या अर्जुनची मी सगळ्या बाजूंनी कोंडी करणार आहे. आता मग साक्षीने फोन ठेवल्यावर प्रिया विचार करते की या साक्षी आणि महिपतपासून जरा सावध राहायला पाहिजे. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनला झोपेतून उठवते आणि मग आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे असं ती बोलत असते. अर्जुन बोलतो की तुम्हाला जायचं आहे ना, तिकडे जा, पण मी काही येणार नाही. सायली बोलते की मी तुम्हाला सांगत नाही आहे, तुम्हाला फक्त माझं ऐकावंच लागणार आहे. आणि मग सायली अर्जुनला पटकन त्याचं आवरायला पाठवते. तर मग मित्रांनो, आता पुढील भागामध्ये सायली अर्जुनला त्याच्या अस्वस्थपणातून बाहेर कशी काय काढणार ते पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला कमेंट करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.